हॅलो, कशा आहात सगळे? सकाळ-सकाळी उठण्याची तर अजिबात इच्छा नसते, परंतु काय करा उठणार नाही तर मग दुसरे कामं कसे काय होतील? त्यामुळे म्हटलं चला आता जो आळस येत होता तो सगळा बाजूला ठेवला आणि लागली माझ्या कामाला. पोरची धुतच होती म्हटलं चला तोपर्यंत अंशूच्या पप्पाची गाडीसुद्धा घरीच होती. मग त्यांचीसुद्धा गाडी थोडी धुवून टाकूयात म्हटलं खालून, जास्त नाही फक्त जी खाली खराब झालेली होती ती धुतली. आणि इकडे नाश्त्याला मस्त नाश्त्याला गरमागरम एक गुळाचा शिरा बनवलेला होता तो खाल्ला आणि रात्रीची खिचडी पडलेली होती ती सुद्धा खाल्ली. आणि अंशूच्या पप्पांचं जे शर्ट आहे ना पांढरं ते मला अजिबात निघत नाही. तुमच्याकडे काही उपाय असेल तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा, कारण की ते माझ्याकडून ना अजिबात निघत नाही. थोडेसे डाग राहूनच जातात आणि ते मला ओरडतात की काय गं तुझ्याकडून का तेवढंही निघत नाही का? पण काय करू तर नाहीच निघत माझ्याकडून. आणि अंशू आलेला होता शाळेतून आला तेव्हा तो रडत होता म्हणून मी त्याला हसवण्याचा इकडे प्रयत्न करत होतो. तो माझ्यासाठी चॉकलेटसुद्धा घेऊन आलेला होता. ते चॉकलेट तो शिंकला होता आणि मला बोलला मम्मा हे खा. मी म्हणून त्याला नाही म्हणत होती. म्हटलं नाही ते घाण झालं आता. आणि त्यानंतर मला इकडे स्वयंपाकाची तयारी करायची होती. स्वयंपाकामध्ये वालपापडीची शेंगा आणि वांग्याची भाजी अशा 2 भाज्या मला बनवायच्या होत्या. ते मी इकडे बनवले आणि त्यानंतर माझा स्वयंपाकसुद्धा रेडी झाला. चला तर मग आता भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.